सरकारी वकील उज्ज्वल निकम के भाजपा में प्रवेश की वजह से उन्हें बदलापुर केस की पैरवी करने से रोका जाए, ऐसा मत पत्रकारों से बात करते हुए नाना पटोले ने व्यक्त किया। वे बदलापुर में पत्रकारों से बात कर रहे थे। बघा, आता मी आमच्या रेग्युलर IPS अधिकाऱ्यांसोबत, रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। जे काल ज्यांनी आंदोलन केलं, पीडित परिवारांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांनी जे आंदोलन केलं त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये शिकणारेही मुलं आहेत, ते गुन्हे तातडीनं वापस घेतले गेले पाहिजेत आणि पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, ही जी शाळा आहे ती RSS BJPची शाळा आहे, त्या शाळेचा मोठं सहभाग या सगळ्या घटनेमध्ये आहे। त्यांचं जे संचालक मंडळ आहे त्यांचं याच्यामध्ये, कारण की पुरावे नष्ट केले गेलेले आहेत, CCTV फुटेज तिथून काढले गेलेले आहेत आणि घटना जेव्हा ही झाली आणि मुलींचे पालक जेव्हा संस्थेच्या प्रमुखांना भेटल्यात, त्याच वेळेस हे सगळी कारवाई पुढं येऊन त्यांनी करायला पाहिजे होतं। संस्थेची बदनामी आणि भाजप आणि RSSचं नाव याच्यामध्ये खराब होईल या चिंतेने पीडितांना न्याय मिळाला नाही पाहिजे अशी जी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे ती खऱ्या अर्थानं लज्जास्पद आहे। मी पोलिसांना विशेष करून आत्ता त्यांना भेटलो, ते या आमच्या निर्दोष लोकांवर ज्यांनी हे जनआंदोलन उभं केलं त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती वापस घ्यावी अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे आणि सरकारसोबतही आम्ही बोलू। नाहीतर जे 24 तारखेला आमचं आंदोलन आहे, महाराष्ट्र बंदचं आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांवर तुम्ही कारवाई करा आणि सगळ्यांना जेलमध्ये टाका। तुमच्या हुकमशाहीचा तरी लोकांना एकदा हा इतिहास कळू द्या, ही भूमिका आम्ही घेणार। बिलकुल, आपण पोलिसांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस स्टेशनवर, संस्थेवर सगळा जो दबाव चाललेला होता त्याच्यामुळे आम्हाला ते करावं लागलं असं पोलीस सांगतात आहे, पण वस्तुस्थिती ती नाही। सरकारच्या आदेशानं इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचाही सहभाग आहे, भाजपचे पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे, शिंदे गटातले काही नेते आहेत त्यांचाही सहभाग आहे। त्यांनी हा सगळा दबाव या ठिकाणी आणलेला आहे आणि सामान्य लोकांवर लाठीचार्ज करायला त्यांना भाग पाडलेला असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यांनी सगळ्यांचीच करावं, मी म्हणून तर सांगितलं त्यांना, हे जसे चॅलेंजच्या गोष्टी करतात ना आणि त्यांना ते विरोधकांना सांगतात की राजकारण करतात आहे। अहो, तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता ही जनता बघते आहे। ज्या चिमुकल्या मुलींवर जी पाशवी कृत्य केलेल्या लोकांना तुम्ही मदत करताय हे पण त्या ठिकाणी स्पष्ट होते आहे आणि त्याच्यामुळे जो 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये किती लोकांना, म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्र त्याच्यात सहभागी होणार आहे। कॉलेज शाळेच्या मुलं मुली होणार आहेत, वकील होणार आहे, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, सगळे लोक, सामान्य लोक, दुकानदार त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे। सगळ्यांवर गुन्हे दाखल करा ना। तुमचं जो सरकार आहे, हुकुमशाही प्रवृत्ती तुमची आहे, ते एकदा लोकांना कळवू तर द्या। बाहेरचे लोक आणि आतले लोक, अरे तुम्ही हा गुन्हा जो झालेला महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्यावर असेल तर 22,000 या अशा चिमुकल्यांवर 2014 ते आत्तापर्यंत या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं असे जे कृत्य झालेले आहेत त्याची संख्या 22,000। महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। 50,000 आमच्या भगिनींवर या पद्धतीचे कृत्य झालेले आहे। त्याच्यामुळे तुमचं पाप लपवण्यासाठी बाहेरच्यानी आतलं सांगू नका। तुम्ही सरकार आहात आणि सरकार BJPच्या संस्थेला, शाळेला, त्या शाळेचं नाव आदर्श विचार किती आहे ते आता लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे त्याच्यावर ह्या लोकांनी सांभाळून बोललं पाहिजे। या सगळ्या गोष्टीला आम्हाला राजकारण करायचं नाही आहे।